आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता राजकीय सभांनी जोर घेतला असून वातावरण तापू लागले आहे। यामध्ये युतीचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। आपण आता आलो आहोत पिंपरखेडमधील महिलांकडून आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणची राजकीय परिस्थिती कशी आहे। ताई, तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला आहे का? हा, मिळाला। ही योजना अशीच पुढे चालू राहील का? तुम्हाला काय वाटतंय? चालू राहायला पाहिजे ना आमच्या मनाने। जर ही योजना चालू ठेवायची असेल तर वळसे पाटलांना मतदान करायला पाहिजे की देवदत्त निकमांना करायला पाहिजे? वळसे पाटलांना। ताई, तुम्हाला काय वाटतं, कशी आहे पिंपरखेडची राजकीय परिस्थिती? आमच्याकडे त्यांनी भरपूर सुधारणा केलेली आहे आणि आमच्याकडे रस्ते बिस्त्यांची कामं केलेली आहे। आम्हाला आहे ना पाणी भरपूर आहे, आम्हाला पाण्याचा तोटा नाही यावा म्हणून आम्ही वळसे पाटलांचं मतदान करतो। ताई, तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं की वळसे पाटीलच निवडून यावं। वळसे पाटील का निवडून यावेत असं वाटतं? त्यांनी मला कामं भरपूर केलेली आहेत। ताई, तुम्हाला काय वाटतंय? मला पण वळसे पाटीलच निवडून यावं असं वाटतंय। तुमच्या या पिंपरखेड भागामध्ये वळसे पाटलांनी विकास केलेला आहे का? आहे की कामं भरपूर झालेली आहेत। आम्ही मतदान नाही पण आम्ही वळसे पाटीलच करणार। ताई, तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणची राजकीय परिस्थिती कशी आहे? राजकीय परिस्थिती चांगली आहे। पहिल्यापासूनच पिंपरखेड गावात आहे ना दिलीप वळसे पाटलांनाच मतदान करतो आम्ही आणि पुढे पण त्याच्याच पाठीमागून उभं राहू। मावशी, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण तेच वाटतंय, वळसे पाटील जाणार आहे। पण विरोधक असं म्हणतायत की वळसे पाटलांनी या ठिकाणी काही विकास केलेला नाही, त्यांचं काही कामं नाहीत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कामं झालेली त्यांच्यापासून ना, बाकी म्हणत असतं कोणी बी, पण आम्हाला आहे ना माहिती का आमच्यापाशी कामं झालेत त्यांची, आम्ही त्यांनाच करणार। ताई, तुम्हाला काय वाटतं? वळसे पाटीलच येणार आमच्याकडे। आमच्या सगळ्या महिला मिळून येणार, वळसे पाटलांनाच मतदान करणार। एकंदरीतच आपण पाहू शकतो की पिंपरखेडच्या महिला ह्या वळसे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणार आहेत असं सांगत आहेत डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव।